नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। देवळाली प्रवरा येथे श्रीरामपूर विभागाच्या पोलीस पथकाने केली कारवाई। अवैध देशी आणि विदेशी दारू विक्री करणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या। उन्हाच्या तीव्रतेने जुन्नरमधील धरणाची पाणी पातळी खालावली। पाणी सोडण्यासाठी आंदोलन होण्याची शक्यता। विद्यमान आमदार आणि खासदारांनी पारनेरचा काय विकास केलाय? अजित पवारांचे खडे बोल। आणि जे विद्यार्थी शाळेत येत नाहीत त्यांच्यासोबत कशी काढणार सेल्फी? शिक्षकांपुढे प्रश्नचिन्ह। बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या भागामध्ये श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक बाविस्कर आणि त्यांच्या पथकाने कारवाई करून अवैध देशी आणि विदेशी दारू विकणाऱ्या 6 जणांवर कारवाई केली आहे। तसेच या ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तळेरामांना देखील गजाआड केले। याबाबत हॉटेल आशीर्वादच्या मालकासह निवृत्त भारतीय सैन्यदलाच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा भागामध्ये श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक बाविस्कर यांच्या पथकाने विविध भागांमध्ये छापेमारी करून अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या 6 जणांसह मद्यपान करणाऱ्या तळेरामांना रंगेहात पकडून गजाआड केले। याबाबत पोलीस ठाण्यामध्ये हॉटेल आशीर्वादच्या मालकासह निवृत्त भारतीय सैन्यदलाच्या कर्मचाऱ्यांवरती अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राहुरी तालुक्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून पोलीस प्रशासनाने अवैध दारू विक्री आणि हातभट्टी विक्रेत्यांवरती कारवाई करण्याचं हाती घेतलं। काही दिवसांपूर्वी ग्रामीण भागातील हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्यानंतर श्रीरामपूर विभागाचे जिल्हा उपअधीक्षक बाविस्कर यांनी पोलीस हवालदार गौतम लगड आणि त्रिभुवन तसेच हरतोडे यांना सोबत घेऊन देवळाली भागामध्ये छापेमारी केली आहे। यामध्ये आरोपी सुधीर पवार, संजय पंडित, कैलास पाडळे, हॉटेल आशीर्वादचे दीपक पंडित, मॅनेजर आदिनाथ मुसमाडे, भारतीय सैन्यदलाचे निवृत्त कर्मचारी वेणू राजुळे यांना पोलिसांनी रंगेहात अवैध दारू विक्री करताना पकडले। या प्रसंगी 10 ते 12 मद्यपेही दारूच्या दुकानामध्ये दारू पित असताना आढळून आलं। त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई केली आहे। याबाबत जिल्हा पोलीस उपअधीक्षक बाविस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस प्रशासनाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून वाहनांची तपासणी करणे, अवैध दारू विक्रेत्यांचा शोध घेणे, शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करणे आदी कामे सुरू केली आहेत। या प्रक्रियेमध्ये अडथळा आणणाऱ्यांवरती तात्काळ आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक शासन करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक निमित्ताने ग्रामीण भागामध्ये वेळ कमी असल्याने आता लोकांची धावपळ आहे। कायदा सुव्यवस्था काही निर्माण होऊ नये, प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी आम्ही प्रतिबंधक कारवाई त्याच्यामध्ये 107 असेल, 110 असेल, तळीपार असेल, समन्स वॉरंट बजावणी असेल, आपलं 151 असेल, 110 असतील, अशा कारवाई केलेल्या आहेत। तर त्याचबरोबर जुगार आणि दारू अवैध प्रमाणे विक्री होत असेल त्या ठिकाणी रेड करून परिणामकारक कारवाई करण्याचं शासनाचं धोरण असल्या कारणाने आणि शांतता कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी आमचे जोरदार प्रयत्न चालू आहेत। दररोज आम्ही या प्रकारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक नेमून मोहीम सुरू केलेली आहे। त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे। आज आम्ही स्वतः आणि आमच्या पथकाने देवळाली गावामध्ये 3 ठिकाणी अवैध दारू विक्रीच्या धंद्यांवर रेड केली। 3 ठिकाणी ते आम्हाला जवळजवळ 5 आरोपी म्हणजे 2 असे हॉटेल होते
की त्या ठिकाणी फक्त जेवणाची व्यवस्था आहे, ते अवैधप्रमाणे दारूची विक्री होत होती. आणि एका ठिकाणी सांगायला वाईट वाटतं, माझे सैनिक आहे आणि तो अवैधपणे दारू विक्री करतो, त्याच्या धंद्यावर सुद्धा रेड केलेली आहे आणि त्यांना सर्वांना अटक केलेली आहे. अटक करून रिमांडसाठी पुढील कोर्टात पाठवून पुढील कारवाई करत त्यांच्यावर 93 प्रमाणे जर अगोदरच्या केसेस झाल्या असतील तर 93 प्रमाणे बॉन्ड कॅन्सलेशनची हे करून परत जेलमध्ये पाठवण्याची शिफारस आम्ही करत आहोत दंडाधिकाऱ्यांना. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. शिवसेना मंचर औसर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रज्ञाताई भोर आणि मंचर पंचायत समितीचे उमेदवार सुनील बानखेले यांचा प्रचार जोरात सुरू आहे. दरम्यान त्यांना आंबेगावकरांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. शिवसेना मंचर औसर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रज्ञाताई भोर आणि मंचर पंचायत समितीचे उमेदवार सुनील बानखेले यांचा प्रचार जोरदार सुरू आहे. आंबेगावच्या जनतेकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. शिवसेनेचे मंचर औसारी गटाचे उमेदवार प्रज्ञाताई भोर आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार सुनील बानखेले यांचा प्रचार आता जोरदार सुरू आहे. ते घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. लोकांकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. शेवाळवाडी, मोरडेवाडी, औसारी या गावांच्या पंचक्रोशीतील प्रचार फेरी आता पूर्ण झाली आहे. मतदारांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रज्ञाताई भोर आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार सुनील बानखेले हेच निवडून येणार असा सूर मंचरकरांकडून येतोय. मी धनेश देवराम मोरडे, मंचर ग्रामपंचायत सदस्य, वार्ड क्रमांक 1 मधून या ठिकाणी मंचर औसरी गणातील उमेदवार ZPचे उमेदवार प्रज्ञाताई सुरेश भोर आणि पंचायत समितीचे उमेदवार सुनील दामोदर भोर बानखेले हे पंचायत समिती मंचर औसरी गणातून उभे आहेत. त्यांना आमच्या मंचरच्या वार्ड क्रमांक 1 मधून उत्स्फूर्तपणे अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. भविष्यात हे दोन्ही उमेदवार निवडून येतील अशी आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्वाही देतो आणि थांबतो. मी प्रवीण गोडसे आज या ठिकाणी वार्ड क्रमांक 2 मध्ये आदरणीय माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश भोर आणि विद्यमान होणारे जिल्हा परिषद सदस्य सौ प्रज्ञाताई भोर आणि पंचायत समितीचे सदस्य श्री सुनील बानखेले हे आज आमच्या वार्डमध्ये आले आणि त्यांनी मतदानाचं मतदारांना प्रेमळपणे सोज्वळपणे आव्हान केलेलं आहे. त्या आव्हानाच्या प्रतितर्थ मी त्यांना त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. मी संतोष ज्ञानेश्वर मोरडे. आज या ठिकाणी आम्ही सर्व मतदार आज जिल्हा परिषद उमेदवार प्रज्ञाताई सुरेश भोर आणि त्याचप्रमाणे पंचायत समितीचे आमचे उमेदवार सुनील भाऊ बानखेले यांच्या प्रचारादरम्यान आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत. आज या ठिकाणी आमच्या मोरडेवाडी, त्याचप्रमाणे बागलवाडी, त्याचप्रमाणे भेकेमाळा या 1 नंबर वार्डातून आम्ही भरघोस मतांनी यांना निवडून देण्याचा प्रयत्न करू आणि निवडून येतील याची ग्वाही देतो. थांबतो. मी सुरेश भोर या मतदारसंघाचा माजी जिल्हा परिषद सदस्य, शिवसेनेचा पुणे जिल्हा समन्वयक आणि सदस्य महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण समिती पुणे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सर्वजण मंचरमध्ये फिरत आहोत. पूर्ण मतदारसंघ आम्ही फिरलो. अतिशय चांगलं अशा प्रकारचं वातावरण या मतदारसंघामध्ये आहे. ही निवडणूक विशेषतः आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहोत. दहशतवाद, बेरोजगारी आणि आत्तापर्यंत विरोधकांनी दिलेल्या भूलथापा याच्या विरोधात लोकांचा फार मोठा आक्रोश आहे. फार मोठं वातावरण लोकांच्यामध्ये अतिशय दूषित अशा प्रकारचं झालेलं आहे. या परिसरामध्ये काही कंपन्या आहेत. कंपन्याच्या माध्यमातून लोकांना रोजगाराचं आम्हीच दाखवलं, परंतु आत्तापर्यंत त्यांना काही रोजगार दिला नाही. आणि सध्या आम्ही जे पाहतो आहोत या मतदारसंघामध्ये, पूर्वी मी सदस्य होतो, माझ्या सौभाग्यवती जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या. विशेषतः पिण्याचं स्वच्छ पाणी, सार्वजनिक आरोग्य, रस्ते आणि वीज
या मूलभूत गरजा सोडवण्यासाठी आम्ही अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि ग्रामीण भागातील शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू ठेवून समाजामध्ये अतिशय प्रामाणिकपणानं आणि दूरदृष्टी ठेवून काम केलेलं आहे। त्यामुळे आमची खात्री आहे जिल्हा परिषदेला प्रज्ञा भोर, पंचायत समितीला सन्माननीय सुनील भाऊ बानखिले या दोघांनाही जनता विकासाच्या मुद्द्यावर आणि अतिशय नम्रतेच्या मुद्द्यावर, कारण यापूर्वी या मतदारसंघामध्ये वंदनीय किसनरावजी बानखिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं। आत्ता सध्या खासदार शिवाजीराव आढळराव पाटील साहेब यांच्या प्रेरणेनं या ठिकाणी काम करत आहोत। त्यामुळं नम्रता, विनम्रता आणि सेवा ह्या आमच्या मूलभूत या ठिकाणी गोष्टी आहेत। विरोधकांच्याकडं मगरुरी, दहशतवाद आणि समाज एकमेकामध्ये ठेवलेला नाही, घर एकमेकामध्ये ठेवलेलं नाही। त्यामुळं आमची खात्री आहे लोक आमच्या बरोबर आहेत आणि इथे 21 तारखेला जनता भरघोस मतानं शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे। धन्यवाद। त्यांना आता मतदार कसा प्रतिसाद देत आहेत हे येत्या 23 तारखेला निकालाच्या दिवशीच कळेल। स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, सणसवाडी येथील उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे। दरम्यान आता निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे। येत्या 21 फेब्रुवारीला पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होतीये। या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे। शिरूर तालुक्यातील तळेगाव, ढमढेरे, रांजणगाव, सांडस या जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे। अंकिता प्रतीक ढमढेरे या जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं निवडणूक लढवत आहेत, तर या जिल्हा परिषद गटाअंतर्गत येणाऱ्या तळेगाव, रांजणगाव, सांडस या पंचायत समिती गणामधनं रोहिणी अभिजित नरके या निवडणूक लढवत आहेत, तर रांजणगाव, सांडस पंचायत समिती गणामधनं सुनील लालचंद सातरस हे निवडणूक लढवत आहेत। या तीनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचारासाठी आपली कंबर कसली आहे। या संदर्भात या उमेदवारांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अरुणकुमार मोटे यांनी। नमस्कार, माझं नाव अंकिता प्रतीक ढमढेरे। मी तळेगाव, ढमढेरे, रांजणगाव, सांडस येथून पुणे जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढवते। श्री शरद पवार साहेब, अजितदादा पवार आणि सुप्रियाताई सुळे तसेच शिरूरचे कार्यसम्राट माजी आमदार अशोक बापू पवार आणि माझे सासरे श्री बाळासाहेब जयवंतराव ढमढेरे पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवते। जनतेसमोर मी प्रथमच नवीन चेहरा म्हणून उभी आहे। आत्तापर्यंत ह्या नेत्यांनी जी विकासाची कामे केली तशीच कामे आम्हीही करू आणि आम्हाला यासाठी जनतेने एक संधी द्यावी ही विनंती। मी प्राध्यापक सौ नरके रोहिणी अभिजित, पंचायत समिती तळेगाव, ढमढेरे, गण क्रमांक 36 मधून राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढवत आहे। मी एक उच्च शिक्षित महिला असून मी MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री B.Ed हे शिक्षण पूर्ण केलेलं आहे। त्याच्यामुळे शिक्षणाचा अनुभव मला चांगल्या प्रकारे आहे। सध्या जर आपण पाहिलं तर सगळ्या क्षेत्रामध्ये ऑनलाईन सुविधा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत होत आहेत। शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक जास्तीत जास्त ऑनलाईन शैक्षणिक क्षेत्र कसं होईल ते करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल। कुटुंबाविषयी जर सांगायचं म्हटलं तर माझे सासरे श्री बाळासाहेब नरके नाना यांनी गेली 25 वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने, अतिशय पारदर्शकपणे आपल्या राजकीय जीवनामध्ये कामकाज केलेलं आहे आणि सध्याही ते करत आहेत। त्यांच्याच विचारांची प्रेरणा घेऊन मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करण्याचा प्रयत्न करेल। पुणे जिल्हा परिषदेचं जर आपण कामकाज पाहिलं तर अतिशय पारदर्शक पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आत्तापर्यंत पुणे जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे। अपंगांसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना त्यांनी राबवलेल्या आहेत। शेतकी अवजारे असतील, अपंगांसाठी शिलाई मशीन असेल, अशा विविध प्रकारच्या योजना पुणे जिल्हा परिषदेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राबवलेल्या आहेत। अशाच वेगवेगळ्या योजना मी माझ्या विकास कामामध्ये राबवण्याचा प्रयत्न करील। सध्या जर आपण पाहिलं तर प्रत्येक महिला ही पुरुषाच्या बरोबरीने कामकाज करत आहे आणि महिला सुद्धा काही पुरुषापेक्षा कमी नाहीये।
हे अनेक महिलांनी दाखवून दिलेलं आहे. आपण म्हणतो की पुरुष म्हणजे शक्ती आणि महिला म्हणजे सहनशक्ती, पण किती दिवस महिलांनी सहन करायचं? जर 50% आरक्षण महिलांना असेल तर सध्या खेदाची गोष्ट म्हणजे महिलांवरती होणारे अत्याचार, विनयभंग, आणि हेच अत्याचार आणि विनयभंग जर तुम्ही मला संधी दिली तर कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने भ्रष्टाचार मुक्त राजकारण करण्याचा मी माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये प्रयत्न करेल. मी एक नवा चेहरा म्हणून जनतेसमोर उभी आहे आणि तुम्ही मला विकास करण्याची संधी द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करते. नमस्कार, माझे नाव सुनील लालचंद सातरस, शिक्षण BCom, डिप्लोमा इन कम्प्युटर फायनान्शियल अकाउंटिंग. मी उरळगाव येथे एक सरपंच म्हणून काम पाहिले आहे. उरळगावमध्ये आम्ही विविध विकास कामे केली. मी माझ्या शिक्षणाचा पुरेपूर विकासासाठी उपयोग करून घेतला. त्यामध्ये आम्ही पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची शाळेची इमारत तयार केली. अजितदादांच्या आणि अशोक बापूंच्या नेतृत्वाखाली आम्ही गावामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते, ड्रेनेज लाईन हे सर्व विषय इथं मार्गी लावले. सध्या मी पंचायत समिती रांजणगाव सांडस या गणामधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे व लोकांनी जर माझ्या शिक्षणाची व मला कामाची जर संधी दिली तर मी निश्चितच सर्व लोकांची भरघोसपणे व चांगल्या प्रकारे कामं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल. अरुण कुमार मोटे, C24 तास, शिरूर. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. उन्हाच्या तीव्रतेनं पाण्याचं बाष्पीभवन होऊन पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची पातळी खालावू लागली आहे. दरम्यान जुन्नर तालुक्यातील धरणे जवळजवळ क्षमतेएवढी भरली होती. या धरणांमधील पाण्याचा विसर्ग हा पूर्व टप्प्यामध्ये करण्यात येतो. मात्र पुढील 3 महिन्यामध्ये धरणाचे आवर्तन सोडण्यामुळे पूर्व टप्प्यामध्ये पाणी सोडण्यासाठी उपोषण आणि आंदोलन होण्याची शक्यता आहे. उन्हाच्या तीव्रतेने पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढलाय. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणी पातळी खालावू लागली आहे. जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्यामध्ये थंडी ओसरली असून तापमानामध्ये कमालीची वाढ होताना दिसून येते. यावर्षी पावसाळ्यामध्ये जुन्नर तालुक्यातील धरणे जवळजवळ क्षमतेएवढी भरली आहेत. वडज, माणिकदौंडी, पिंपळगाव जोगा, येडगाव, चिल्हेवाडी इत्यादी धरण साठ्यांचे पाण्याचा विसर्ग हा पूर्ण पट्ट्यामध्ये अहमदनगर, सोलापूर, जालना, बीड आणि अनेक भागांपर्यंत पिण्याचे आणि शेती उपयोगी वापराकरता होतो. या धरणांपैकी वडज येथील धरणामध्ये 779 दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा शिल्लक राहिलाय. उन्हाळा सुरू झाला असून येणारे मार्च आणि एप्रिल महिना उन्हाळी पिकांना या वडज धरणाच्या पाण्याचा लाभ जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यामध्ये होणार आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन धरणाची पातळी खालावली आहे. येणारे
पुढील 3 महिन्यामध्ये धरणाचे आवर्तन सोडल्यामुळे पूर्व पट्ट्यामधनं पाणी सोडण्यासाठी उपोषण आणि आंदोलने होण्याची चिन्हे आता निर्माण होऊ शकतात। तसेच जुन्नर तालुक्यातील भूमिहीन झालेले शेतकरी हे स्वतःच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्षाकरता रस्त्यावर उतरतील, तर त्यामध्ये नवल वाटायला नको। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका व आंबेगाव तालुक्यातील अनेक धरणे यावर्षी वरुण राजा चांगला बरसल्यामुळे पूर्ण क्षमतेने भरली होती। परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये आज रोजी आपण जुन्नर तालुक्यातील वडज या धरणाजवळ उभे आहोत। आपण माझ्या मागे बघू शकता की जे वडज धरण आहे याही वर्षी वरुण राजा पूर्ण क्षमतेने बरसल्यामुळे भरलेले होते। परंतु पूर्व पट्ट्यातील अनेक जिल्ह्यांकरिता व तालुक्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटण्याकरिता व शेती उपयोगी पाण्याकरिता अनेक आवर्तने या धरणातून सोडण्यात आलेली आहे। याही वर्षी येणाऱ्या कडक उन्हाळ्यामध्ये पूर्व पट्ट्यातील जिल्ह्यांचा पाण्याचा प्रश्न सुटावा व शेती उपयोगी प्रश्न सुटावा याकरता ही आवर्तने सोडण्यात येणार आहेत। परंतु जुन्नर तालुक्यात आपली स्वतःची जमीन या धरणांच्या कामाकरता देऊन जो शेतकरी वर्ग धरणग्रस्त जो भूमिहीन झालेला आहे या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांकरता व पूर्व पट्ट्यातील काही तालुक्यांकरता या धरणाचे पाणी येणाऱ्या दिवसामध्ये कितपत उपयोगी ठरेल हा येणारा काळच ठरवेल। सी 24 तासकरिता अयूब शेख, प्रतिनिधी जुन्नर। पेरणे वाडे बोल्हाई जिल्हा परिषद गटामध्ये महाविकास आघाडीकडनं सौ जयश्रीताई भोंडवे, वाडे बोल्हाई पंचायत समितीमधनं श्री शामराव गावडे आणि पेरणे पंचायत समितीमधनं सौ सुजाता वाळके हे निवडणूक लढवत आहेत। समाजकार्य आणि मतदारांचा चांगला प्रतिसाद या जोरावर या तीनही उमेदवारांचा विजय निश्चित होईल अशी चर्चा मतदारसंघामध्ये सुरू आहे। पेरणे वाडे बोल्हाई जिल्हा परिषद गटामध्ये महाविकास आघाडीकडनं सौ जयश्रीताई संदीप भोंडवे, वाडे बोल्हाई पंचायत समितीमधनं श्री शामराव परिलाल गावडे आणि पेरणे पंचायत समितीमधनं सौ सुजाता निलेश वाळके हे निवडणूक लढवत आहेत। सौ जयश्रीताई भोंडवे या पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री संदीप आप्पा भोंडवे यांच्या पत्नी आहेत। संघटन कुशलता, यापूर्वीचा 3 निवडणुकींचा अनुभव, विश्व कुस्ती स्पर्धेचं नियोजन, पुणे टेनिस क्रिकेट लीगचं आयोजन, युवक युवती संघटन, मोठ्या प्रमाणात महिला बचत गटाचा अनुभव, नोकरी मेळावे, कामगारांसाठी उपोषण असा मोठा सामाजिक कार्याचा अनुभव संदीप आप्पांच्या पाठीशी आहे। सत्ता नसताना देखील विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग हे मुद्दे घेऊन पूर्ण ताकदीनं निवडणूक लढण्याचा निर्धार संदीप आप्पा यांनी केलाय। त्याचबरोबर या गटामध्ये सर्व पक्षीय राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये एकवटले आहेत। पेरणे पंचायत समिती गणामध्ये सौ सुजाता वाळके या पेरणे गावच्या सरपंच निलेश वाळके यांच्या पत्नी आहेत। त्यांचा समाज कार्यामध्ये मोठा सहभाग आहे। मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा पाठिंबा सुजाता वाळके यांना मिळतोय। श्री श्याम गावडे हे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत। ते वाडे बोल्हाई गटामध्ये आघाडीकडनं निवडणूक लढवत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांचा पाठिंबा आणि विकास कामे करण्यामध्ये असणारा रस हा श्याम गावडे यांच्या पाठीशी आहे। त्यामुळे या तीनही उमेदवारांच्या विजयाची मोठी संधी आहे अशी चर्चा मतदारसंघामध्ये सुरू आहे। अमोल दमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे। वाडा कडूस गटामध्ये निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरलाय। राष्ट्रवादीच्या गटामधील उमेदवार सौ कांचन ढमाले आणि श्री अरुण मुळूक यांनी देखील घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्यात। जसजसे दिवस जात आहेत तसतसे निवडणूक प्रचार हा जोर धरू लागलाय। सर्वच उमेदवारांनी गाव भेट देत प्रत्यक्ष संपर्कावर भर दिलाय। त्यांना मतदार देखील चांगला प्रतिसाद देत आहेत। राष्ट्रवादीच्या या गटातील उमेदवार सौ कांचन प्रताप ढमाले आणि श्री अरुण मुळूक यांनी देखील हाच मार्ग अवलंबलाय। व्यक्तिगत भेटीवर त्यांनी भर दिलाय। प्रत्येक घरामध्ये जाऊन स्वतः आपलं चिन्ह त्यांनी उमेदवारापर्यंत पोहोचवलंय। या प्रचाराबाबत कान्हेवाडी येथील नागरिक श्री थोरात यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मी आता इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषदेसाठी उभी आहे आणि ह्या पूर्ण वाडा कडूस गटामध्ये तळागाळातील शेतकरी असोत किंवा महिला वर्ग असोत ह्या सगळ्यांचे प्रश्न मी अगदी मुळापासून
सोडवण्यासाठी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे आणि ह्या पूर्ण वाडाकडूस गटामधून महिलांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत मला उत्तम असा प्रतिसाद आहे. कारण आत्ताची जी सरकार आहे त्या सरकारमुळे शेतकऱ्यांपासून उद्योगपती सगळे त्रस्त झालेले आहेत आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी या रिंगणात उतरून पूर्ण प्रयत्न करणार आहे त्यांचे प्रश्न सोडवण्याचा. असं होणारच असं ज्यावेळी सरकारने इशारा केले होते. बीजेपीचं सरकार ज्यावेळी सत्तेवर आलं त्यावेळी आजच्या दिनी आम्ही शेतकऱ्यांसाठी आणू, यासाठी शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला सारून खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला आजच्या दिन येतील असं शेतकऱ्याला वाटलं होतं. म्हणून शेतकऱ्यांनी सहकार्याला राष्ट्रवादीला काँग्रेसला बाजूला ठेवून बीजेपीला निवडून आणलं. परंतु आता 2.5 वर्ष झाले शेतकऱ्यांचं जे भलं करणार होते ते काही शेतकऱ्यांनी भलं केलेलं नाही. ते शेतकऱ्यांना दिसू लागले. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही, शेतकऱ्यांच्या कुठल्याच बाजारावर भाव नाही आणि शेतकरी खऱ्या अर्थानं आजच्या दिन म्हणण्याऐवजी शेतकरी आता परत मागे लागलेला आहे आणि शेतकऱ्याला खरं राजकारणात या ठिकाणी करू लागलेलं आहे आणि शेतकरी खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये आता उतरलेला आहे. शेतकऱ्याला खरं असं वाटू लागलेलं आहे आता आपणच राजकारण केलं पाहिजे, आपला कारभार आपणच केलं पाहिजे. म्हणून प्रत्येक शेतकरी आता रस्त्यावर उतरू लागलेला आहे आणि आपला उमेदवार कोण आता शोधू लागला. लक्षात ठेवा. आणि कुठलाही भूल झापेला असा हा शेतकरी आता फसणार नाही, कामगार फसणार नाही आणि खऱ्या अर्थानं गावचा माणूस देखील फसणार नाही आणि कुणीही कुठलाही भूल थापेला त्या पैशाला बळी पडणार नाही आणि खऱ्या अर्थानं आपला उमेदवार आता कोण निवडून द्यायचा असा उमेदवार निवडणार आहेत. आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी बीजेपीला ज्या अर्थाने लोकांनी निवडून दिलं होतं चांगले दिवस येतील असं पाहिलं होतं, परंतु चांगले दिवस आले नाही. म्हणून शेतकरी नाराज झालेला आहे, इथल्या महिला नाराज झालेल्या आहेत, इथे विद्यार्थी नाराज झालेले आहेत आणि म्हणून जनतेने ठरवलेलं आहे जे राष्ट्रवादीचे काही उमेदवार असतील, इतर काही उमेदवार असतील, फक्त बीजेपी सोडून इतर जे उमेदवार असतील ते राष्ट्रवादीच्या पर्याय नाही. आणि खऱ्या अर्थानं लोकांनी ठरवले जे राष्ट्रवादी उमेदवार असतील किंवा काँग्रेसचे उमेदवार असतील त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचं यावेळी शेतकऱ्याच्या मुलांनी ठरवलेलं आहे. खऱ्या अर्थाने तेच यावेळी निवडून येतील असं माझा या ठिकाणी विश्वास आहे. तसेच या गटातील जिल्हा परिषदेच्या उमेदवार कांचन ढमाले यांनी प्रचारातील अजेंडा स्पष्ट केलाय. निलेश आंधळे, C24 तास, राजगुरुनगर. सहकारी साखर कारखानदारी कोणाच्याही मालकीची नाहीये. श्रीगोंद्यातील साखर कारखानदार शेतकऱ्यांना ऊस नेण्यासाठी धमकवत असतील तर सरकार त्या साखर कारखान्याचा बॉयलर पेटू देणार नाही असा इशारा पालकमंत्री राम शिंदे यांनी नागोडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागोडे यांचे नाव न घेता दिलाय. ते बेलवंडी गटातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ हंगेवाडी येथे आयोजित प्रचार सभेमध्ये बोलत होते. सहकारी साखर कारखानदारी कोणाच्या मालकीची नाहीये. श्रीगोंद्यातील साखर कारखानदार शेतकऱ्यांचा ऊस नेण्यासाठी धमकवत असतील तर सरकार त्या साखर कारखान्याचे बॉयलर पेटू देणार नाही. सरकार आणि मंत्र्यांची ताकद काय असते ते दाखवून देऊ असा इशारा पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी नागोडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागोडे यांचे नाव न घेता मारलाय. बेलवंडी गटातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ हंगेवाडी येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेमध्ये राम शिंदे बोलत होते. ज्यांनी म्हणलं वर्षभर जर ऊसाला पाणी द्यायचं, सरी काढायची, बेनं दाबायचं, खांदणी बांधणी, त्याच्यानंतर खत द्यायचं आणि परत रात्री बेरात्री त्याला पाणी द्यायचं, अशा परिस्थितीमध्ये ऊस तोडायला आल्याच्या नंतर कारखान्याला द्यायचा आणि कारखान्याने नाही म्हणायचं, मग आम्ही काय जेवायला सरकार आलंय का त्यांच्याकडे बघायला सरकार आलंय? तुम्ही लोकांचा ऊस अडवून बघा, खेळ कसा होतोय बघा. बॉयलर पेटला तर मला विचारा. सरकार म्हणजे असं तसं नसतं. एफआरपी देऊन नाही बघा, ऊस न्यायचं तर लांब आहे. एफआरपी प्रमाणे पैसे जर नाही दिले, पूर्वी कसं असायचं वेगळंच असायचं, ते सांगतील ते जर. आता तसं नाही. ऊस अडवून बघा सरकार काय असतं आणि मंत्री काय असतो. आणि शेवटी आम्ही काही तिथं भाकरी खायला गेलो नाही सरकारमध्ये. त्या जनतेचे प्रश्न जर सोडवले नाही तर आमची सुट्टी होईल आणि सर्वसामान्य माणसांचे गोर गरीब दीन दलित दुबळे वंचित दुर्लक्षित उपेक्षित या लोकांचे प्रश्न नाही सोडवायचे. शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे तर प्रश्न सोडवायचे कोणाचे? धनदांडग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी हे सरकार आलं नाही. हे सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार आलंय. तुम्ही शेतकऱ्यांचा ऊस अडवून बघा,
मला मुख्यमंत्र्यांनी जिरवाईचं खातं दिलंय पाणी. तुमचं बी नाही कार्यक्रम करून लावला तर मग काय ठेवली. शेवटी अशा पद्धतीने कामकाज चालणार नाही. जिल्ह्यामध्ये विखे थोरात यांच्यामध्ये जोरात खडाजंगी सुरू आहे. पिचड अकोल्यामध्ये जाम झालेत. गडाकही दिसत नाहीयेत. पण श्रीगोंद्यामध्ये आघाडीच्या नावाखाली नेते एकत्र आलेत. त्यांनी लोकांसाठी कोणते काम केलंय? राज्यामध्ये नेते नहाटा आणि पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार ही नेते मंडळी उद्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उतरतील असा टोला त्यांनी मारलाय. श्रीगोंद्यामध्ये भाजपचा कधीच पॅनल झाला नव्हता. यावेळी पाचपुतेंनी किमया केली आहे. वातावरण चांगलंच तापलंय. 14 फेब्रुवारीला मुख्यमंत्री मांडवगण प्रचाराची सांगता करणार आहेत. यावेळी दादा मंडळीच्या मुळावर घाव टाकण्याचं काम होणार आहे. यावेळी प्रतिभा पाचपुते, शिवाजी जाधव, भाऊसाहेब कोळपे, सुवर्णा पाचपुते यांची भाषणे झाली आहेत. पालकमंत्री महोदय, राज्य कुणाचं एकदा यांना समजू द्या. काल सांगितलं जर मतदान केलं नाही तुमचा ऊस नेणार नाही. अशाच प्रकारे विधानसभेला केला होता आणि ऊस नेणार नाही म्हणून सांगितलं. तुम्ही ऊस निवडा का? एक दिवस जरी तुम्ही आमच्या कार्यकर्त्याचा ऊस अडवला तर कारखाना बंद राहील, चालू होणार नाही हे आम्ही सांगू शकतो. कारखाना चालू असला तरी बंद करण्याची क्षमता आमची आहे. आणि जर तुम्ही जाणून जास्त पुढे गेलं तर पालकमंत्री महोदय, या कारखान्यावरती प्रशासक आणण्याचा सुद्धा कार्यक्रम करावा लागेल. नाव तुमच्या वडिलांचं दिलंय म्हणजे तुमच्या वडिलांचा कारखाना झाला नाही. मी बापाचा म्हणत नाही, तुमच्या वडिलांचा कारखाना झालेला नाही. म्हणून चुकीच्या पद्धतीने वागत हस्तांतरण देत असेल तर जशा तशा ठीक आहे. आर्थिक अडचणीत आहे, शारीरिक अडचण नाही आमची. त्वचेला ठोसा देण्याची तयारी आहे. एकच नाही 2-4 जरी एका टायमाला आले तरी नीट करण्याची आमची हिंमत आहे. पण आम्ही त्या मार्गाने जायचं नाही. पण तुम्ही जर उद्या त्रास दिला, कार्यकर्त्यांना त्रास दिला, आम्ही सोडणार नाही. आशीर्वाद मला 4 महिन्यापूर्वी पहिल्यांदा दिली होती आणि त्या निवडणुकीला सुद्धा त्यांच्या दोघांच्या आशीर्वादाने आम्ही विजय घेऊन, कारण त्यावेळेलाही आशीर्वाद दिला आणि आजही दोघांनी आशीर्वाद दिलाय किंवा देणार आहेत. आणि आम्ही या गटातील 3ही उमेदवार चांगल्या मताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही. कारण शिंदे साहेबांचा आशीर्वाद हा कधीही वायाला जाणार नाही आणि दादांचा आशीर्वादही कधी वायाला जाणार नाही. दुसरी गोष्ट, आज दादांनी उमेदवार देताना इतक्या साध्या पद्धतीचे किंवा गरीब परिस्थितीतले उमेदवार दिलेले त्यांनी समोरचे उमेदवार पाहिले तर मी तर माझ्या बाबतीत सांगेन, ज्या कारखान्याचा चेअरमन आज आहेत त्यांचे पती उभा आहेत तर त्याच कारखान्याचा शिपाई म्हणून मी काम केलं आणि त्या शिपाईला एक साध्या पद्धतीची उमेदवारी किंवा जिल्हा परिषदची उमेदवारी दिली. आणि नाडोळे सर, ज्यांना त्यांनी 11 वर्ष त्यांनी फुकट काम करून घेतलं आणि नंतर 11 वर्षांनी त्यांना घरी लावलं. सावता शेट्टी सुद्धा आजपर्यंत त्यांच्यासाठी 17 उचलल्या पण शेवटपर्यंत कधीही त्यांना उमेदवारीचा विचार केला नाही. म्हणून जे 3ही उमेदवार दादांनी दिले ते 3ही उमेदवार त्यांच्याबरोबरती किंवा आर्थिक स्थितीत कुठल्याही प्रकारचं त्यांचं पाठबळ नसणारे उमेदवार किंवा गरीब परिस्थितीचे उमेदवार आहेत. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. मी पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिंदास. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ टाकळी ढोकेश्वर येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान विद्यमान आमदार आणि खासदारांनी पारनेरचा काय विकास केलाय अशा कडक शब्दामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे. देशात आणि राज्यामध्ये 2.5 वर्षांपूर्वी सत्ता बदल झालाय. ज्या खासदारांना आमदारांना निवडून दिलं त्यांनी पारनेरचा काय विकास केला? कैलासवासी वसंतराव झावरे यांच्याशिवाय पहिली ही निवडणूक होतीये. त्यांनी खऱ्या अर्थाने पारनेरचा विकास केलाय. त्यामुळे कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे. सहकार मोडीत काढण्याचं काम युती सरकार करत आहे. शेतकरी उद्ध्वस्त करण्याचं पाप हे सरकार करत आहे.
मत मागण्यासाठी शिवाजी महाराज यांचा वापर आम्ही कधीही केला नाही, पण विरोधक मतांसाठी जातीमध्ये भांडणे लावतायत. जे जनतेचं रक्षण करणाऱ्या पोलिसांवर हल्ले करतात ते जनतेचं काय भलं करतील. मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये राजरोसपणे खून होत आहेत. नोटाबंदीनं सर्वसामान्य माणसांची वाट लावली आहे. पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ टाकळी ढोकेश्वर येथे आयोजित सभेमध्ये पवार बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सरपंच सीताराम खिलारे होते. या सभेस जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, सुप्रियाताई पाटील, माधव लामखेडे, शिवाजी खिलारी, सबाजी गायकवाड, प्रतापराव झावरे, विलास झावरे, गंगाराम बेलकर, राजू भंडारी, बबलू रोहकले, सुनील कपाळे आदींसह कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या करता त्या उभ्या राहिले. सुशीलाताई आमच्या उभ्या आहेत, प्रभाकरजी आमच्या उभे आहेत, काँग्रेसलाही आम्ही बरोबर घेतले प्रियंकाताईंच्या रूपाने. अशा पद्धतीनं अनेकांना उमेदवारी दिली. उद्याची तुमची माझी जिल्हा परिषद चांगली चालली पाहिजे. अरे विधानसभेला कुठे गेला होता तुझा आवाज? तेव्हा काय कुणी काय कुलूप बिलू घातलं होतं का? एवढं तरुणाला तिकीट दिलं म्हणलं येईल. जसा संग्राम निवडून आला तसा तिकडं राहुल निवडून आला, तिकडं आमचा वैभव निवडून आला, ह्याला पाडला. अरे पटे हे असलं नको सांगू. नाचताईनं अंगण वाकडं, घरातल्यानी घात केला, नामक्यानी घात केला. माझ्या इथले सगळे विरोधी असले तरी लाख मतांनी निवडून येतो. काम वाजून घ्यायचं, वाजून. असं तसं नसतं. त्याच्या संदर्भामध्ये शेवटी आपलं नाणं खणखणीत असलं पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये आता काय काय तर मला तर प्रत्येक वेळेस पारनेरला आल्यावर विचारू लागतं, हे आहे का आपल्या बरोबर का? गेलेला आला का? आला ती कोण? सर 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 तर गेला पळून बाबा. अरे तुम्ही पोरांना शिकवलं. असले संस्कार जर सरांनी करायचं ठरवल्यावर काय पोरांची अवलाद जन्माला यायची? असलं वागणं बरं नव्हतं. मित्रांनो, ही लोक वागतात. वास्तविक त्यांना तरी काय आम्ही कमी केलं होतं? मध्ये देखील आपण अध्यक्ष केलं. काय त्यांचं नाव? ते नाही, पेट्रोल पंप होता त्यांचा, पोपटराव. त्यावेळेस त्यांचा नाही का हे झाला. मी स्वतः त्यांच्या पेट्रोल पंपावर चालत गेलो होतो. अतिशय चांगला सहकारी. पण काळाच्या नियतीच्या पुढे आपलं कोणाचं काही चालत नाही. त्याच्यातून चांगल्या चांगल्या लोकांना संधी देण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच राज्यात केलाय, जिल्ह्यात केलाय, पारनेरच्या परिसरामध्ये केला. त्याबद्दल दुमत त्या ठिकाणी नाही. आज देखील पारनेरच्या परिसरामध्ये ज्या घटना घडल्या, कशातनं आज कायदा हातात घेण्याचा प्रयत्न काही जण करतायत. कोण खरे त्याचे मारेकरी आहे, त्यांचे कुणाचे लांगे बांधे आहे, कुठल्या राजकीय पक्षाशी हे लोक संबंधित आहे? असं कधी घडलं होतं का? काय घडायला लागलंय का? भाजप शिवसेनेचे सरकार सत्तेवर आल्यापासून वाईट प्रवृत्ती डोकं वर काढायला लागलेली आहे. अहो, स्वतः उद्धव ठाकरे म्हणले देवेंद्र फडणवीस गुंडांचे मुख्यमंत्री. मी नाही म्हणलं, तेच म्हणले. आता उद्धव ठाकरे म्हणले माझी सटकली. फार उशिरा सटकली बाबाची. 25 वर्ष तरुणाच्या बरोबर युती आणि म्हणले आम्ही सडलो. 25 वर्ष लागली सडलं समजायला. एवढी दूरची दृष्टी उद्धव ठाकरेंची. काय एकमेकाची अवकात काढताय, काय एकमेकाला पाण्यामध्ये बघताय. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. लातूर जिल्ह्यामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुखांनंतर लातूरच्या काँग्रेसची जबाबदारी त्यांचे सुपुत्र आमदार अमित देशमुख यांच्यावर आली आहे. अमित देशमुखांनी त्यांचे लहान बंधू धीरज देशमुख यांना देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलाय. देशमुखांचा हाच फॉर्म्युला औसा तालुक्याचे काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील यांनी अवलंबलाय. त्यांनी देखील त्यांचे सुपुत्र शरण पाटील यांना उस्मानाबाद जिल्ह्यामधनं आलूर गटामधनं जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळवून दिली आहे. दरम्यान लातूरच्या देशमुखांचा राजकीय लातूर पॅटर्न आता उस्मानाबादमध्ये देखील पाहायला मिळतोय.
लातूर जिल्ह्यामध्ये स्वर्गीय विलासरावांनंतर लातूरच्या काँग्रेसची जबाबदारी विलासरावांचे सुपुत्र आमदार अमित देशमुख यांच्यावर आली आहे. विलासरावांचा राजकीय वारसा जपत अमित देशमुखांनी आता त्यांचे लहान बंधू धीरज देशमुख यांना देखील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उतरवत धीरज देशमुखांची राजकीय लॉन्चिंग केली आहे. लातूरच्या देशमुखांचा हाच फॉर्म्युला वापरत लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्याचे काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील यांनी देखील त्यांचे चिरंजीव शरण पाटील यांना उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आलूर गटामधनं जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळवून दिली आहे. देशमुख आणि पाटलांनी तरुण चेहरा समोर करत पुन्हा जिल्हा परिषदेवर ताबा मिळवण्यासाठी प्रचाराचा धुराळा उडवलाय. घराणेशाहीवरती कितीही राजकीय टीका झाल्या तरी लातूर आणि उस्मानाबाद या शेजारील जिल्ह्यामध्ये काँग्रेसनं राजकीय वारसा आपल्याच घराण्यामध्ये ठेवलाय. मात्र ही लोकांचीच मागणी असल्यामुळे आम्ही निवडणुकीमध्ये आल्याचे नवखे उमेदवार सांगतायत. असं असलं तरी लातूरच्या देशमुखांचा राजकीय लातूर पॅटर्न आता उस्मानाबादमध्ये देखील पोहोचलाय हे मात्र नक्की आहे. घराणेशाही म्हणण्यापेक्षा लोकांनी हा आम्हाला स्वीकारलेला आहे. लोकांचा आग्रह, आता धीरज देशमुख असतील किंवा शरण पाटील असतील, लोकांचे आग्रह करता ह्यांना पक्षानं आपण त्यांना आम्हाला उमेदवार दिलेला आहे. लोकांची प्रचंड असं म्हणजे लोकांनी मान्य केलेलं आहे. आणि घराणेशाही म्हणण्यापेक्षा आज आम्ही जे तळागाळात काँग्रेसचं काम करतो ते आम्हाला शिकवण आहे. आज जर आपण माहिती घेतलात तर आम्ही मंडळी युथ काँग्रेसच्या माध्यमातून असेल किंवा आमचे सर्व बरेचसे मेळावे असतील, आम्ही लोकांचा संपर्क ठेवून आज आमच्या या भागातल्या लोकांनी, आमचे सर्व सरपंच असतील, सर्व सहकाऱ्यांनी पक्षाकडे विनंती केलं की आपण शरण पाटलांना उमेदवारी द्यावं. आमचे सर्व युवक कार्यकर्ते त्यांनी विनंती केलं पक्षाकडे. मग साहेबांना अगोदर आम्ही तयार नव्हतो लढवायला, लोक म्हणले नाही बिलकुल आपण आणलं पाहिजे त्यांना. हे घराणेशाही हा थोडासा मुद्दा असं मला वाटतं की लोकांनी स्वीकारला असेल तर मला वाटत नाही काही अडचण आहे त्याच्यामध्ये, लोकांच्या मनामध्ये आहे. पहिल्यांदा निवडणूक. आसिफ पटेल, C24 तास, लातूर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. अनेक शाळांमध्ये आज मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नाही आहेत. ग्रामीण आणि आदिवासी भागातील शाळांची तर मोठी दुरावस्था झाली आहे. शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाहीये. त्यामुळे गरीब कुटुंबातील मुलं आपलं पारंपरिक काम करणंच बरं असं म्हणतायत. शासनाचे याकडे मात्र दुर्लक्ष झालंय. दरम्यान शिक्षणामुळे आपला विकास होणार याची खात्री पटल्याशिवाय ही मुलं शाळेमध्ये येणार नाहीत आणि शिक्षकांनाही त्यांच्यासोबत सेल्फी घेता येणार नाहीये. महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षण विभागामध्ये गेल्या काही वर्षांपासून नवनवीन प्रयोग सुरू आहेत. पण बऱ्याचदा या संदर्भात निर्णय घेताना कुठल्याही मागचा पुढचा विचार न केल्यामुळे त्यामधनं फारसे काही निष्पन्न झालेलं दिसत नाही. प्रयोगाच्या या अभिनव शृंखलेमध्ये शाळाबाह्य मुलांच्या उपस्थितीसाठी शिक्षकांनी मुलांसमवेत सेल्फी काढून सरकारच्या सरला प्रणालीवर अपलोड करण्याचा फतवा शिक्षण विभागानं काढला होता. पण राज्यभरातील शिक्षक आणि शिक्षक संघटनेच्या तीव्रतेमुळे हा निर्णय मागे घेण्याची वेळ शासनावर आली आहे.
तर या सेल्फीवर बहिष्कार टाकल्यामुळे जे विद्यार्थी शाळेमध्ये येत नाहीत त्यांच्यासोबत सेल्फी कशी काढणार असा प्रश्न होता. परंतु कुठलीही योजना अंमलात आणताना विविध पैलू, येणाऱ्या अडचणी, होणारा परिणाम आणि त्यावरील उपायाचा पूर्व अभ्यास करणं गरजेचं आहे आणि नेमकी सेल्फीच्या बाबतीमध्ये तोच अभ्यास केला गेला नाहीये. अनेक शाळांमध्ये आजही किमान सोयीसुविधांचा वानवा आहे. पुन्हा ग्रामीण आणि आदिवासी भागातील शाळांची दुरावस्था तर विचारायलाच नको. तर प्रत्येक शिक्षक स्मार्टफोन आणि तंत्रकौशल्यानं सज्ज नाहीये. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमाला लागणारे साहित्य आणि आर्थिक तरतुदी या दोघांचाही विचार शासनानं केला नव्हता का? मुळामध्ये शाळाबाह्य मुलांचा प्रश्न सेल्फीसारख्या उथळ प्रयोगांनी सुटणार नाहीये. या गंभीर समस्येच्या मुळामध्ये जावं लागणार आहे. शाळाबाह्य मुले ही 4 लाख असून ग्रामीण भागाचे प्रमाण अधिक आहे. ही मुले शाळेमध्ये का जात नाहीयेत? शिक्षण अर्धवट का सोडतायत? या प्रश्नांची उत्तरे प्रथम शोधावी लागणार आहेत. ही मुलं गरीब शेतकरी आणि मोलमजुरी करणाऱ्यांची आहेत आणि शिक्षणाने नोकरी मिळणार नसेल तर पोटासाठी पारंपरिक काम करणंच बरं अशी या कुटुंबाची मानसिकता आहे. आणि नेमकी या मुलांकडेच शासन, पालक, शिक्षक यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे शिक्षणामधनं आपला विकास साधत नाहीये याची खात्री पटल्याशिवाय त्यांचीही शाळाबाह्य मुलं शाळेमध्ये येणार नाही आणि ही मुलं वर्गामध्ये आल्याशिवाय शिक्षकांना त्यांच्यासोबत सेल्फी घेता येणार नाहीये. नमस्कार. राज्य शासनाने शाळाबाह्य मुलांसाठी शाळेत येण्यासाठी सेल्फीचं जे धोरण आखले त्या धोरणाला आमच्या सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने या ठिकाणी मी सर्वप्रथम जाहीर निषेध व्यक्त करतो. कारण सेल्फी काढण्यासाठी त्यासाठी ज्या सोयीसुविधा आहेत त्या सर्व शाळांमध्ये अभाव दिसून येतो. त्या ठिकाणी लाईट असेल, त्याच्यासाठी इंटरनेट कनेक्शन असेल, सेल्फीसाठी या ठिकाणी स्मार्टफोनच असणं गरजेचं आहे. तर ह्या सर्व बाबींचं 100% शाळांमध्ये असणे, 100% शिक्षकांजवळ असणं शक्य नाही आहे आणि म्हणून ही योजना राबविताना अनंत अडचणी या ठिकाणी येणार आहेत आणि त्यासाठी शासनाचा उद्देश कितीही चांगला असला तरी ह्या बाबी पहिल्या पूर्ण होणं गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सर्वप्रथम जाहीर निषेध व्यक्त करतो. शाळाबाह्य मुलं आणायची जबाबदारी देखील ह्या ठिकाणी शासनाने निश्चित केली पाहिजे. केवळ शिक्षकांवर शाळाबाह्य मुलं शाळेत आणणे ही जबाबदारी जर फक्त शिक्षकांवर टाकली जात असेल तर यामध्ये शिक्षकांना मानसिक त्याचप्रमाणे शारीरिक त्रासाला देखील त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे. अध्यापनाचा वेळ हा त्या मुलांसाठी शाळेत आणण्यासाठी जाईल आणि शाळाबाह्य मुलं शाळेत आणत असताना इतरही मुलांवर त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून ह्याही बाबीचा विचार शासनाने करून शाळाबाह्य मुलं शाळेत आणायची कोणी या ठिकाणी त्याची जबाबदारी एक निश्चित केली पाहिजे किंवा त्यासाठी वेगळी यंत्रणा त्या ठिकाणी शासनाने केली पाहिजे असंही आम्हाला या ठिकाणी वाटतंय. शासनाने जी शाळा सेल्फी संदर्भात जी योजना मांडलेली आहे त्या योजनेला मी सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने प्रथमतः जाहीर निषेध करते. कारण शासनाने आम्हाला ज्या सोयीसुविधा दिलेल्या आहे त्या सोयीसुविधेमध्ये इंटरनेट सुविधा असेल किंवा लाईटची सुविधा असेल की त्याचप्रमाणे दुर्गम भागात जर पाहिलं तर कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा किंवा त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही आहे. मग अशा वेळेस आपल्याला सेल्फी काढताना खूप अडचण येते. त्याचप्रमाणे आम्ही त्या दिवशी सेल्फीची जी योजना आली त्या दिवशी आम्ही सेल्फी काढले, परंतु त्याच वेळेस आम्हाला सेल्फी काढायला जवळजवळ दिवसभर वेळ घालवावा लागला आणि त्यामुळं काय झालं की इतर मुलांचंसुद्धा खूप नुकसान झालं. त्याचप्रमाणे शाळाबाह्य मुलांच्या संदर्भातल्या ज्या योजना आहेत त्या योजनाही शासनाच्या खूप चांगल्या आहेत, परंतु जी मुलं आहेत त्या मुलांच्या पालकांचंसुद्धा प्रबोधन होणं खूप गरजेचं आहे. आम्ही शिक्षक त्यासाठी परोपरीने खूप प्रयत्न करत आहोत, परंतु असे काही पालक आहेत की ते पालक मुलांना शाळेत आणण्यासाठी आम्हाला सहाय्य करत नाही. त्यासाठी सुद्धा शासनाने जर सगळ्यात जे घटक असतील त्या घटकांना जर विचारात घेतलं तर ही योजनासुद्धा यशस्वी होऊ शकते, त्याचा विचार व्हावा. सुनील पिंगळे, C24 तास, पावळ.
माणसांनी नैसर्गिक जंगलामध्ये अतिक्रमण केल्यामुळे जंगली प्राण्यांना त्यांचं भोजन मिळत नाहीये। त्यामुळे आता या प्राण्यांनी लोकवस्तीकडे आपला मोर्चा वळवलाय। दरम्यान बिबट्या पाठोपाठ आता लाल तोंडाच्या माकडानं कोरेगाव भीमा येथे सर्वांचं लक्ष वेधलंय। या लाल तोंडाच्या वनराजाला बघण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती। बिबट्याच्या पाठोपाठ आता लाल तोंडाच्या माकडाने कोरेगाव भीमा येथे आपला मोर्चा वळवलाय। त्यामुळे नागरिकांनी या वानराला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। दुपारची वेळ असल्यामुळे लाल तोंडाचे माकड पिण्याचे पाणी आणि खाण्यासाठी पुणे नगर महामार्गावर आलं होतं। या माकडाने सुहाग इलेक्ट्रॉनिकपासून सुरुवात करून गावातील मारुती मंदिराजवळील उसाच्या रसवंती गृहामध्ये जाऊन उसाच्या पाचुटावर यथेच्छ ताव मारलाय। रसवंती गृहामध्ये गर्दी असल्यामुळे अनेकांनी अनपेक्षितपणे आलेल्या या माकडाला आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय। गर्दी जास्त गोंगाट झाल्यामुळे अखेर वानरराज तेथून इमारतीच्या छतावरनं गायब झालेत। परंतु आधी गावामध्ये बिबट्याचा धुमाकूळ, नंतर लाल तोंडाच्या माकडाचे आगमन झाल्यानंतर जंगलातील आणखी कोणता पाहुणा गावामध्ये येतोय की काय या चर्चेला आता उधाण आलंय। माणसांनी नैसर्गिक जंगलामध्ये अतिक्रमण केल्यामुळे जंगली प्राण्यांना त्यांचं भोजन मिळत नाहीये। त्यामुळे या हिंस्र प्राण्यांनी आता लोकवस्तीकडे आपले मोर्चे वळवलेत। त्याचा फटका आता कुत्री, बकरे, घोडा या मुक्या प्राण्यांना आपले प्राण देऊन चुकवावा लागेल। माणसांनी जंगलामध्ये वाढत चाललेलं अतिक्रमण वेळेमध्ये कमी न केल्यास त्याची किंमत भविष्यामध्ये मनुष्यजातीला चुकवावी लागेल, हे देखील तितकंच खरं आहे। गजानन गव्हाणे, C24 तास, कोरेगाव भीमा। पारगाव अवसारी गटामध्ये भारतीय जनता पार्टीने प्रचारामध्ये चांगलाच जोर धरलाय। दरम्यान भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सचिन टावरे हे प्रचारासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत। मतदारांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन त्यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलंय। पारगाव अवसारी गटामध्ये भारतीय जनता पार्टीने प्रचारामध्ये जोर धरलाय। भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सचिन भाऊ टावरे हे घरोघरी जाऊन लोकांच्या गाठी भेटी घेत आहेत। मोदी साहेबांचे ध्येय अंगीकारून पारगाव अवसारी गटाचा विकास करण्याच्या हेतूने ते निवडणुकीमध्ये उतरले आहेत। शेतकऱ्यांच्या असणाऱ्या समस्यांची मला चांगलीच जाणीव आहे। मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मला या गटातील समस्यांबद्दल पूर्णतः माहिती आहे। त्यामुळे मला मतदान करून निवडून द्या अशी विनंती सचिन भाऊंनी केली आहे। नमस्ते, मी सचिन बबनराव टावरे, भारतीय जनता पार्टीचा पारगाव अवसारी गटातून जिल्हा परिषदेचा उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरं जातो। या ठिकाणी आता आम्ही लोणी, खडकवाडी, जारकरवाडी, पारगाव, शिंगवे, जवळे या भागाचा दौरा केला, नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मिळतोय असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मलाही त्याचा मनस्वी खूप आनंद होतोय का माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला या ठिकाणी इतक्या प्रचंड प्रमाणावर जनता साथ देते, याचा मला मनस्वी आनंद होतो। या ठिकाणी पारगावमध्ये आणि शिंगवेमध्ये मला डायरेक्ट या ठिकाणचे स्थानिक प्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य असतील, यांनी आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कामं केलेली नाहीत। युवकांना कोणत्याही प्रकारची दिशा नाही, त्यांना शिक्षणापासून ते वंचित आहेत। रस्त्याच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरही थेट प्रश्न विचारला गेलेला आहे। या ठिकाणी रस्त्याची समस्या गंभीर स्वरूपाची आहे। या ठिकाणी बैलगाडा शर्यत बंद झाली, त्याच्यावरही मला डायरेक्ट थेट प्रश्न विचारला, पारगाव शिंगवेमध्ये विचारलेला आहे का ह्या शर्यतीसाठी तुम्ही काय करणार। तर माझ्या जनतेला थेट या ठिकाणी उत्तर आहे त्या प्रश्नाला की बैलगाडा शर्यत ही जिल्हा परिषद निवडणुकी झाल्यानंतर, ज्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य होईल त्यानंतर आणि निवडणूक कंप्लीट झाल्याच्या नंतर ती बैलगाडा शर्यत त्या ठिकाणी सुरू केली जाईल। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि संघटनेचे अध्यक्ष संजयजी भेगडे साहेब यांच्या माध्यमातून हा प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल। या ठिकाणी युवा वर्गाचे प्रश्न देखील मला या ठिकाणी उपस्थित केले जातात। युवा वर्गाच्या गंभीर समस्या या ठिकाणी तालुक्यात आहे, परंतु फक्त मतदान आलं तर जनतेच्या समोर जायचं आणि मतदान पूर्ण झाल्याच्या नंतर सफेद गाडीच्या काचा बंद करायच्या आणि हायवेने फिरत राहायचं, हे या ठिकाणी या लोकप्रतिनिधींचा कारभार या ठिकाणी अशा स्वरूपाचा चालू आहे। आणि ही घराणेशाही ही कायमची संपवून टाकण्यासाठी माझ्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी उभा आहे। तर जनतेला माझी कळकळीची विनंती आहे का प्रस्थापितांच्या विरोधात एक शेतकऱ्याचा मुलगा तुम्ही जिल्हा परिषदेत घेऊन बसवा। सचिन टावरे एक नावच पुरेसे आहे का सचिन टावरे काय जादू करतोय
हे प्रस्थापितांना दिसणारच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पारगाव ओसर जिल्हा परिषद गटातील जनतेला आता बदल हवाय आणि सचिन भाऊ सारखा उमेदवार आम्हाला जिल्हा परिषदेसाठी हवाय, अशी भावना आता व्यक्त करण्यात येते. दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.